नगर शहरासह जिल्ह्यात गावठी कट्ट्यांचा सुळसुळाट झाला असून मोठ्या प्रमाणावर या गावठी कट्ट्यांची खरेदी विक्री सुरू असल्याचं वारंवार समोर येत आहे। नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नगर परिसरात शनिवारी एकाच दिवशी 2 ठिकाणी कारवाया करत गावठी कट्टे विकायला आलेल्या दोघांना पकडलंय। त्यांच्याकडून 2 कट्ट्यांसह 4 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत। शेंडी बायपास आणि नागरदेवळे शिवारात वारुळवाडी रोडवर अशा 2 ठिकाणी या कारवाया करण्यात आल्यात। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे आणि हत्यारे बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते। या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्र व हत्यारे याबाबत माहिती घेत असताना शनिवारी त्यांना गोपनीय माहिती मिळाली की विकास सुधाकर सरोदे हा त्याच्या साथीदारासह शेंडी बायपास या ठिकाणी तसेच ठक्कन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट हा त्याच्या साथीदारासह नागरदेवळे गावच्या शिवारात कापूरवाडी गावाकडे जाणाऱ्या रोडवर गावठी कट्टे विकण्यासाठी येणार आहेत। ही खबर मिळताच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे 2 स्वतंत्र पथके नेमून कारवाईसाठी रवाना केले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, रवींद्र कर्डिले, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, ज्ञानेश्वर शिंदे, सतीश लोंढे, संदीप चव्हाण, संतोष खैरे, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, संभाजी कोतकर, प्रमोद जाधव, अरुण मोरे यांनी अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील शेंडी बायपास या ठिकाणी सापळा लावून आरोपी विकास सुधाकर सरोदे यास पकडलाय। त्याच्याकडून एक गावठी बनावटीचा कट्टा व 2 जिवंत काडतुसं मिळून आले असून त्याचा साथीदार लखन सुधाकर सरोदे हा त्या ठिकाणाहून पळून गेलाय। दरम्यान दुसऱ्या कारवाईत नागरदेवळे गावच्या शिवारात वारुळवाडी गावाकडे जाणाऱ्या रोडवर आरोपी ठक्कन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट यास पकडण्यात आलं। त्याच्याकडेही एक गावठी बनावटीचा कट्टा आणि 2 जिवंत काडतुसं मिळून आले असून त्याचा साथीदार भैया शेख हा सदर ठिकाणाहून पळून गेलाय। यातील आरोपी विकास सरोदे याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तर ठक्कन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट याच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ठक्कन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध नगर आणि पुणे जिल्ह्यात दरोडा, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, जबरी चोरी, अवैध शस्त्रे बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। अहमदनगर शहरामध्ये 2 मोटरसायकलवर 4 इसम हे पिस्टल विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती। त्याप्रमाणे एपीआय थोरात आणि त्यांच्यासह 2 पथक तयार करण्यात आले। सदर पथकाने 11:30 ते 12 वाजेच्या सुमारास नगर रोडवरती वारुळवाडी रस्त्यावरती तसेच शेंडी बायपास या ठिकाणी 2 ठिकाणी 2 इसमांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांची नावं ठक्कन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट राहणार चिंचोरा तालुका नेवासा, तसंच दुसरा इसम विकास सुधाकर सरोदे राहणार गुंजाळे तालुका राहुरी या इसमांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडनं 2 गावठी कट्टे आणि प्रत्येकी 2-2 राऊंड असे 4 राऊंड हस्तगत करण्यात आलेले आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण संपत भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।